नमस्कार, आपल्या वनिताच किचनमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवूया कुरकुरीत खमंग आळूवडी. आळूवडीसाठी लागणारं साहित्य: अर्धी वाटी ओलं खोबरं कापून घेतलेलं, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 2-4 आल्याचे तुकडे, थोडीशी बडीशेप, 10-12 हिरवी मिरची, हिरवी कोथिंबीर, थोडीशी चिंच आणि थोडंसं गूळ. आता या सगळ्या साहित्याचं आपण वाटण करून घेऊया. आणि आता आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता आपण पानांना लावण्यासाठी मिश्रण तयार करायचं आहे. त्यासाठी लागणार आहे 2 वाटी बेसन, 3 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि अर्धी वाटी पांढरे तीळ. त्यानंतर आता आपण इथे जे वाटण तयार केलं आहे ते या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. आता ते व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये हवं तेवढं थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे. आता मी इकडे 10 ते 12 वडीची पानं धुवून स्वच्छ करून घेतलेली आहेत. पानांच्या मागच्या बाजूच्या शिरा कापून घ्यायच्या आहेत. आता जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते पानांना उलट्या बाजूने लावून घ्यायचं आहे. बांधा तुझा मिरचीचा तोरा, मुळ्यावानी गडू तरी रंग गोरा गोरा. पोरी काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा, मुळ्यावानी गडू तरी रंग गोरा गोरा. लिंबावानी कांती तुझी पिठावानी होट, टंबाट्याचे गाल तुझे भेंडीवानी बोट. काळजात मंडई तू मांडशील काय, अगरानी माझ्या माळ्या. आता असंच एकावर एक 5 ते 6 पानं घेऊन त्यांना मिश्रण लावून घ्यायचं आहे. त्यानंतर पानं दुमडून घ्यायची आहे आणि त्याचं असं रोल बनवायचं आहे. रोल बनवताना पानं एकदम घट्ट ओढून घ्यायची आहे, त्यामुळे आपलं रोल सुटणार नाही. आणि नंतर राहिलेलं पीठ दोन्ही साईडला लावून घ्यायचं आहे. आता इकडे आपले रोल तयार झालेले आहे. तर इकडे आता आपण वाफेवर वडी तयार करण्यासाठी भांड्याला तेल लावून घेणार आहोत. तेल लावलेल्या भांड्यामध्ये वडी ठेवायची आहे. एका भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून घ्यायचं आहे आणि आता पाण्याच्या भांड्यावरती वडी ठेवायची आहे आणि गॅसवरती 20 ते 25 मिनिटं ती वाफवून द्यायची आहे. आणि बघा इकडे आता आपली वडी मस्त शिजून तयार झालेली आहे. आता आपण इकडे वडी थंड होण्यासाठी ठेवूया. आता वडी थंड झालेली आहे तर आपण त्याचे आता काप करूया. आता गॅसवरती आपण तेल ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक एक वडी सोडूया. आपण बघा आता या वडीला मस्त सोनेरी कलर येईपर्यंत आपण तळून घेऊया. आता बघा इकडे आपली मस्त खमंग आणि कुरकुरीत आळूवडी तयार आहे. असंच नवीन नवीन रेसिपीसाठी वनिताच किचनला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका, कमेंट करा आणि शेअर करा.